विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे। इथे माननीय राहुल बोराडे यांचा सत्कार माननीय यशवंत मानखेडकर सर करतील। उपेंद्र कुलकर्णी पुढील कार्यक्रम काय कोर्स नमस्कार। आज खूप छान कार्यक्रम होतोय की आदर्श मातांचा सन्मान सत्कार होतोय आणि सरांच्या मनात जेव्हा ही कल्पना आली तेव्हा त्यांना वाटलं की का तर त्यांनी सगळं सांगितलंच आहे, पण हा आदर्श माता पुरस्कार का दिला गेला पाहिजे त्यासाठी त्यांनी खूप छान ह्या ज्या फ्रेम्स बनवल्या आहेत, सन्मानपत्र आहे, त्याचं मी वाचन करणार आहे की त्यांनी काय मेन्शन केलंय त्याच्यामध्ये। आदर्श माता सन्मानपत्र आहे। सन्माननीय समजा ज्या गौरव पुरस्कार्थी आहेत त्यांचं नाव त्यांनी लिहिलंय आणि त्यात लिहिलंय त्यांनी की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी। या उक्तीप्रमाणे आई मग ती कुणाची असो तिचे उपकार जन्मोजन्मी आपण फेडू शकत नाही। आज याच भावनेतून आम्ही आपल्यातल्या आईसाठी आमच्या ज्ञानदायिनी संस्थेतर्फे आपला यथोचित सन्मान करू इच्छितो। लढाऊ झाशीची राणी तपस्विनी सावित्रीबाई फुले, माता रमाई, माता जिजाऊ अशा अलौकिक मातांच्या पराक्रमाने प्रेरित होऊन आम्ही आपल्यासारख्या संपूर्ण आयुष्य अथक परिश्रम खडतर वाटेवरून अनेक संकटांची ऊन वादळ वारे पार करून आपल्या मुलांना उच्च ध्येयापर्यंत नेऊन ठेवलेल्या अशा तुम्ही आई आहात। आपल्या खडतर जीवन प्रवासात चिकाटीला सहनशक्तीला आम्ही त्रिवार वंदन करतो। टाळ्या होऊ द्या। आज आपल्या सगळ्यांच्या आईंचा म्हणजे आज ठीक आहे आमच्या आईंचा सन्मान होत असेल, उद्या तुमच्या आईचा सन्मान होईल तर टाळ्यांचा गडगडाट हा झालाच पाहिजे। म्हणतात ना डालिया ना होती तो फूल बिखर जाते और ये प्रोग्राम भी कैसा जाए टालिया ना हो, बरोबर ना। आपल्या याच कार्याला आम्ही ज्ञानदायी परिवार आपला छोटासा सन्मान करतो आहोत। आम्ही जाणतो आहोत माते आपल्या मुलांना उच्च पदी नेऊन ठेवलेस व आपल्या भारताचा उत्तम जबाबदार नागरिक बनवलेस। आपण समाजासाठी एक उत्कृष्ट उदाहरण आहात। आपले हे कार्य नेहमी स्मरणात राहील म्हणून हा आमचा पुरस्कार म्हणजे खारीचा वाटा आहे आणि आपला खडतर जीवन प्रवास हा समाजातील इतर अनेक मातांना प्रेरणादायी ठरावा हीच आमची सदिच्छा। तुमच्याविषयी आम्हाला वाटणाऱ्या नितांत आदराचे प्रतीक म्हणून आजच्या मातृत्व सन्मान या कार्यक्रमात आपल्याला अतिशय आदरपूर्वक आदर्श माता पुरस्कार 2025 देऊन आम्ही आदराने तुमचा गौरव करीत आहोत। आपल्या इथून पुढील भावी वाटचालीसाठी अंतपूर्वक शुभेच्छा। शुभेच्छुक आहेत प्राध्यापिका वंदना मधुकर सरोदे ज्या अध्यक्ष आहेत ज्ञानदायिनी संस्थेच्या आणि प्राध्यापक मधुकर सरोदे जे सेक्रेटरी आहेत ज्ञानदायिनी संस्थेचे। सो थँक्यू व्हेरी मच सर। खूपच छान तुम्ही जो मायना लिहिला आहे सन्मानपत्र खूपच छान आहे आणि आजच्या या विशेष ह्याच्यावरती प्रत्येक आईसाठी एक मी डेडिकेट केलेलं आहे ते मी बोलून दाखवते। स्पेशली आज माझ्या आईचाही सन्मान होणार आहे तर आईसाठी मी एक कविता लिहिली होती। रक्तमासाच्या गोळ्याला जपून ठेवलेस तू पोटात, सोसून कित्येक यातना आणलेस मला जगात। भूक माझी भागवली स्वतः उपाशी राहून आई मला तू जपले संकटाशी सामना करून। देवाला नमन करताना तुझा चेहरा आठवतो, देवापेक्षा महान आई तू मनात तुलाच साठवते। पर्वतासारखी उभी तू रक्षण माझे करण्यास, पाहून तुझी जिद्द आई बळ येई मला जगण्यास। आई कधी तू सावली तर कधी रखरखते होऊन शिस्त लावण्यास मला जगलीस कठोर होऊन। चुकीच्या वाटेने जाताना नेहमी मला अडवले, सत्याचा मार्ग दाखवत आई तू मला घडवले। अपुरा आहे जन्म सेवा तुझी करण्यास,
आई शिकवले मला तू माणूस म्हणून जगण्यास. हे सगळ्यात महत्वाचे. आई शिकवले मला तू माणूस म्हणून जगण्यास. आपल्या प्रत्येकाचीच आई ही आपल्याला एक माणूस म्हणून घडवत असते. सो हे खूप महत्वाचं आहे. तू लावलेल्या शिस्तीमुळे आहे समाजात माझा मान. तू लावलेल्या शिस्तीमुळे आहे समाजात माझा मान. आई तुझी लेकरू वाटतो मला अभिमान. आई तुझी लेकरू वाटतो मला अभिमान. थँक्यू. ओके. आता आपण सगळ्यात महत्त्वाचं ज्या पुरस्काराची आपण वाट बघतोय आणि सगळ्या माता ज्या आहेत, ज्या इतक्या वेळ थांबल्या आहेत, ज्यांनी इतक्या वेळ दिला आणि सगळं ऐकलं, तर आपण सुरुवात करूया. आजच्या आपल्या प्रमुख पुरस्कारती आहेत राजसबाई प्रभू मानखेडकर. आपले जे सर आहे मानखेडकर सर, त्यांच्या त्या आई आहेत आणि यांनी गेली 40 वर्ष झालं, म्हणजे 40 वर्ष मी असं का म्हणेन तर आपल्या पुढे आपल्याला दिसत आहेत मानखेडकर सर, ज्यांना त्यांनी घडवलं आहे. आणि आज त्यांचं जे पद आहे नेहरू युवा केंद्राचे सर मेन आहेत. आणि आपल्याला माहीतच आहे की प्रत्येक आई आपला मुलगा घडवत असताना किती संघर्ष करत असते. मुलांच्या शिक्षणासाठी त्या सातपुडा मुंबई खाडी येथून दोघे पती पत्नी मजूर म्हणून काम करत होते आणि त्यानंतर इकडे पुण्यामध्ये शिफ्ट झाल्या. शेतमजूर म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. वडील वेठबिगार होते सरांचे. मुलांचं 5वी पर्यंतचं शिक्षण त्यांनी केलं. म्हणजे विचार करू शकतो आपण की वेठबिक्रीचा व्यवसाय जो असतोय किती त्याच्यामध्ये मिळतोय. आणि आज आपल्या मुलाला एकदम उच्च शिक्षण देऊन या पदापर्यंत पोहोचवणं म्हणजे खरंच आई तुम्हाला खरंच नमस्कार आहे. आणि प्लीज मी तुम्हाला विनंती करते की पुढे यावं आणि आपला सत्कार सन्मान स्वीकारावा. मी गौतमी पवार मॅडम ज्या आहे आपल्या गरवारे कॉलेजचे माजी प्रिन्सिपल, मानखेडकर सर यांनाही मी म्हणते आजचा दिवस खूप छान आहे बघा की एका आईचा सन्मान जो आहे तो एका मुलाच्या हस्ते होतोय. खरंच सर तुम्ही या. मधुकर सर, सरोदा मॅडम तुम्ही या. यस, गीता मॅडम तुम्ही पण. असं म्हणतात ना की यस, सन्मान आणि सत्कार होतोय. सन्मानपत्र आणि जो मगाशी एक गिफ्ट सगळं त्या सरांनी जे दिलं आहे सन्मानार्थीला ते दिलं जाणार आहे आता. शॉल सरोदा मॅडमला मी विनंती करते की त्यांनी शॉल परिधान करावी आईंना. जोरात टाळ्या झाल्या पाहिजे. एक गिफ्ट आहे ज्याच्यात लंच बॉक्स आहे आणि लंच बॉक्सेस ते दिले जाते. सर्वजण तिकडे जाऊ थोडं फोटोमध्ये. असं म्हणतात ना, खुद को कर बुलंद इतना, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले, खुद को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद आकर पूछे बोल तेरी रजा क्या है. आज आपल्याला असंच म्हणावं लागेल या आपण मातांचा जेव्हा सन्मान आणि सत्कार होतोय तर देवालाही इथे येऊन म्हणावं लागेल की तुम्ही इतका संघर्ष केलेला आहे, इतक्या अडचणीतून तुम्ही आलेला आहे की नक्कीच तुम्हाला काय हवंय मला सांगा, मी तुम्हाला देऊ इच्छितो. येस येस येस. आपल्या दुसऱ्या सन्मानार्थी आहेत ज्या आपल्या प्रमुख पाहुण्या पण आहेत डॉक्टर गौतमी पवार.